हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. या लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे सिल्वरिंग द लेन्सेस. आता लेन्स जर घेतली आपण आणि त्या लेन्सचा एखादा सरफेस जर सिल्वर्ड करतोय, सिल्वर्ड केल्यानंतर तुम्हाला माहित आहे जो सरफेस सिल्वर्ड केला तो सरफेस काय म्हणून ऍक्ट होतो? मिरर म्हणून ऍक्ट होतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक लेन्स मी घेतली, समजा ही एखादी लेन्स घेतली, बरोबर. ह्या लेन्सला दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहेत, पैकी एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आपल्याला काय करायचा आहे? सिल्वर्ड करायचा आहे. लक्षात, सिल्वर्ड केल्यानंतर हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस ज्याला आपण सिल्वर्ड केलाय तो सरफेस जो आहे तो काय म्हणून काम करेल रे? मिरर म्हणून काम करेल. कारण त्याच्याकडून रे ऑफ लाईट काय होणार नाहीत, इमर्ज आउट होणार नाही. फॉर एक्झाम्पल समजा एखादा रे ऑफ लाईट असा आला, बरोबर, हा असा आला तर ह्याच्यातून बाहेर पडणार नाही, रिफ्लेक्ट बॅक होऊन पाठीमागे येईल. लक्षात, म्हटल्यानंतर हा सरफेस म्हणून काय काम म्हणून काम करेल? मिरर म्हणून काम करणार आहे. एक गोष्ट लक्षात आली सर, जेव्हा इथं पॉइंटचं नाव टाकतोय बघा, सिल्वरिंग द लेन्सेस. सिल्वरिंग द लेन्सेस एकदम इंटरेस्टिंग पॉइंट आहे. सिल्वरिंग द लेन्सेस. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण काय करतोय, जेव्हा लेन्सला सिल्वर करतोय, लेन्सला सिल्वर करतोय, तेव्हा ती जी लेन्स आहे ती लेन्स कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते. लक्षात ठेवायचं, कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते, म्हणून ऍक्ट होते. लक्षात. आणि जी काय फोकल लेंथ फाइंड आउट करणार आहे, अँड जी काय आपण फोकल लेंथ फाइंड आउट करणार आहे, फोकल लेंथ कशी घ्यायची आहे? ही निगेटिव्ह घ्यायची आहे. ही लक्षात ठेवा. फोकल लेंथ कशी घ्यायची? निगेटिव्ह घ्यायची असते. ओके, तुम्हाला माहिती आहे कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ आपण कशी घेतो? निगेटिव्ह घेतो. ऑब्जेक्ट कडून जे इन्सिडेंट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो म्हणून, बरोबर. म्हणजे जी फोकल लेंथ तुम्ही कॉम्बिनेशनचा विचार करणार आहात ती कशी घ्यायची? फोकल लेंथ आठवणीने निगेटिव्ह घ्यायची आहे. कारण सिल्वरिंग द लेन्सेस शिकण्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेऊया. पहिल्यांदा कोणती लेन्स एक एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर केली? प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. कोणती लेन्स? प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स, बरोबर. एक सरफेस कसा असतो? प्लेन असतो, बरोबर. समजा हा एक सरफेस प्लेन आहे आणि एक सरफेस कसा आहे रे? कॉन्व्हेक्स आहे. समजलं? ह्याला आपण काय म्हणतो? प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ह्याला दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत, एक प्लेन आहे आणि दुसरा कॉन्व्हेक्स आहे. ह्याच्यापैकी आता सिल्वर करायचं. दोन्हीपैकी मी अगोदरच काय सांगितलं, जेव्हा लेन्सला सिल्वर करतो तेव्हा ती लेन्स कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते, बरोबर. आता ह्या दोन्हीपैकी कुणाला सिल्वर करायचं ते आपल्याकडे आहे, आपल्या हातात आहे, बरोबर. एक आपण पहिल्यांदा काय करूया? प्लेन सरफेसला सिल्वर्ड करूया. ओके, असं प्लेन सरफेसला सिल्वर्ड म्हणजेच सिल्वर्ड असं टाकूया. व्हेन प्लेन सरफेस काय केला रे? सिल्वर्ड केला. चालेल, ठीक. आता होतंय काय बघा, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, रे ऑफ लाईट आलाय, हा आला इथपर्यंत. आता ह्या रे ऑफ लाईटला मी विचारलं, बाबा कशामध्ये शिरतोस? सर मी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये शिरतोय. म्हणजे पहिल्यांदा रे ऑफ लाईट कशाशी फेस होणार आहे? प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सशी. ही झाली प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, प्लस आत आला रे ऑफ लाईट, असा आत आला. परत रे ऑफ लाईट कशावरती पडला? परत रे ऑफ लाईटला आपण प्रश्न विचारला, कशावरती जाऊन तू पडला? सर मी मिरर वरती पडलोय. कोणती मिरर आहे ती? सर प्लेन मिरर आहे. म्हणजे इथं प्लेन मिरर झाली. परत रे ऑफ लाईट रिटर्न येतोय, असा रिटर्न यायला लागला. आता बाहेर पडतोय. बाहेर पडताना त्याला अगेन मी विचारलं, कशामधून बाहेर पडलास? सर मी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मधून बाहेर पडलो. समजतंय? म्हणजे हा जो पार्ट आहे, हा पार्ट मी 3 पार्ट मध्ये डिवाइड केला. लक्षात आलं? म्हणजे पहिल्यांदा काय होणार आहे? लेन्स, परत कोण होणार? मिरर, परत लेन्स. लक्षात, लेन्स प्लस मिरर प्लस लेन्स म्हणजे एल प्लस एम प्लस एल, LML. ओके, आता ह्या केसमध्ये हे कॉम्बिनेशन आहे. हे जे आहे म्हणजे एखाद्या प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सला आपण प्लेन सरफेसला काय करतोय? सिल्वर करतोय. म्हणजेच हे कॉम्बिनेशन आहे. समजा मी दोन प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक प्लेन मिरर घेतली, कंबाईन केली, मग मला जाऊन काय मिळणार आहे? प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स सिल्वर्ड ऍट प्लेन सरफेस. ओके, मग आता ह्याची फोकल लेंथ फाइंड आउट करायची आहे मला. तर फोकल लेंथ, इफेक्टिव्ह फोकल लेंथ कशी फाइंड आउट करतात? 1/f' इज इक्वल टू
1 अपॉन ह्याची फोकल लेंथ ही तर लेन्स आहे बरोबर, प्लस 1 अपॉन ह्याची फोकल लेंथ ही तर मिरर आहे, प्लस 1 अपॉन पलीकडल्याची फोकल लेंथ ही तर लेन्स आहे. इथं लिहून ठेवूया फोकल लेंथ एफ डॅश इज इक्वल टू इफेक्टिव्ह फोकल लेंथ, इफेक्टिव्ह फोकल लेंथ. ओके, मग एफ एल इज इक्वल टू काय सांगा, फोकल लेंथ ऑफ लेन्स, आणि एफ एम म्हणजे काय बाळांनो, फोकल लेंथ ऑफ मिरर. चालेल, ठीक आहे. आता व्यवस्थित विचार करून सांगा, हे जर इफेक्टिव्ह काढायला लागलो आपण तर 1 अपॉन एफ डॅश इज इक्वल टू, बोला 1 अपॉन एफ एल प्लस 1 अपॉन एफ एल, 2 अपॉन एफ एल प्लस 1 अपॉन एफ एम. ओके, हा आता मिररची फोकल लेंथ किती असते सांगा, इथं बघा हिअर एफ एम म्हणजे मिररची फोकल लेंथ काय असते सांगा, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. लक्षात, लेन्सच्या फोकल लेंथ साठी फॉर्म्युला काय, 1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. हा लेन्सच्या फोकल लेंथ साठी फॉर्म्युला आहे. मिररची फोकल लेंथ काय असते सांगा, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. आता इथं कसली मिरर आहे, प्लेन आहे. प्लेन साठी रेडियस ऑफ कर्वेचर किती असते सांगा, इन्फायनाइट असते. फॉर प्लेन मिरर काय ना सांगा, रेडियस ऑफ कर्वेचर जर इन्फिनिटी असेल तर फोकल लेंथ किती असणार सांगा, इन्फिनिटी अपॉन 2 बरोबर, म्हणजेच काय ना सांगा, फोकल लेंथ इन्फिनिटी येणार आहे. समजलं. पुढे अँड आता ही जी आहेत ह्या दोन्ही लेन्स कसल्या आहेत सांगा, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. अँड फॉर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आपण याच्या अगोदर तयार केलेला आहे. फॉर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स फोकल लेंथ किती असते सांगा, R अपॉन म्यू मायनस 1, R अपॉन म्यू मायनस 1. काय झाली, फोकल लेंथ ऑफ लेन्स झाली. आणि फोकल लेंथ ऑफ मिरर किती झालेली आहे, इन्फिनिटी झाली. चला टाकूया ह्या व्हॅल्यू, ह्या फॉर्म्युल्यामध्ये 1 अपॉन एफ डॅश इज इक्वल टू 2 अपॉन एफ एल. एफ एल ची व्हॅल्यू काय सांगा, R अपॉन म्यू मायनस 1. अपॉनचा म्यू मायनस 1 कुठे गेला रे, वर गेला. लक्षात, ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकतोय. प्लस 1 अपॉन फोकल लेंथ ऑफ प्लेन मिरर किती आहे सांगा, इन्फिनिटी. अगदी बरोबर. म्हणजे एक प्लेन मिरर आहे आणि 2 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. ह्या जर कंबाईन केलं तर आपल्याला हे मिळणार आहे. समजते. आता बघा काय येणार, 1 अपॉन एफ डॅश इज इक्वल टू, हे किती होणार, हे 0 होणार. राहिलं काय सांगा, 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 अपॉन R. देअर फोकल लेंथ इज इक्वल टू R अपॉन 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. लक्षात, हा फॉर्म्युला आहे. फक्त ही जी फोकल लेंथ आहे, इफेक्टिव्ह फोकल लेंथ, बघा इफेक्टिव्ह फोकल लेंथ कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायचे. हे आठवणीनं लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह फोकल लेंथ कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायचे. लक्षात, कारण हे जे इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन आहे हे काय म्हणून काम करणार आहे सांगा, हे कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करणार आहे. कारण रे ऑफ लाईट असा गेला आणि रिटर्न आला, असा रे ऑफ लाईट जातोय आणि असा रिटर्न येतोय. लक्षात, आणि हे जे फंक्शन आहे कुणाचं, कॉन्केव्ह मिररचं फंक्शन आहे. समजतंय, म्हणजेच हे जे आहे हे इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन आहे, हे कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करतं. समजलं. आता ह्याच्यावरती क्वेश्चन कसा येतात बघा, सिंपल क्वेश्चन तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो. बघा मी काय काय केलंय, रिपीट एकदा परत एकदा सांगतोय. आपण कोणता पॉईंट बघतोय, सिल्वरिंग द लेन्सेस बघतोय. लेन्स घ्यायची, लेन्सला आपल्याला माहित आहे 2 रिफ्रॅक्टिंग सरफेस असतात. दोन्हीपैकी एका रिफ्रॅक्टिंग सरफेसला काय करायचं आहे, सिल्वर करायचं. ओके, मग जेव्हा आपण लेन्सला सिल्वर करतोय तेव्हा ती लेन्स कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते. लक्षात ठेवा. समजतंय. मग जर कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करत असेल तर इफेक्टिव्ह जी फोकल लेंथ येणार आहे ती कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. म्हणजे शेवटी जो फॉर्म्युला येणार आहे तो कसा घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. फोकल लेंथ काढताना काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायचे. आता इथे तुम्ही निगेटिव्ह टाका किंवा जी काही व्हॅल्यू येणार आहे त्याला निगेटिव्ह घ्या. इथे लिहून ठेवतो, फोकल लेंथ कसली घ्या, निगेटिव्ह घ्या. लक्षात, ह्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह टाका किंवा जी व्हॅल्यू येणार आहे त्याला शेवटी काय करा, निगेटिव्ह घ्या. काय फरक पडत नाही. मग आता पुढे बघा, आपण काय केलं, पहिल्यांदा विचार करतोय प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सचा. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्ससाठी 2 सरफेस आहेत, एक कॉन्व्हेक्स सरफेस आहे, एक प्लेन आहे. त्याच्यापैकी आपल्याकडे 2 ऑप्शन होते, कुठल्याला सिल्वर करायचा. आपण पहिल्यांदा प्लेन सरफेसला काय केलं, सिल्वर केलं. रे ऑफ लाईटला सोडला आणि सोडताना त्याला प्रश्न विचारत निघालोय, सांग कशातून आत गेलास, सर मी लेन्स मधून आत गेलो. परत पुढे जाऊन तू कशावरती पडलास, सर मी प्लेन मिरर वरती पडलो. परत बाहेर येताना कशातून आलास,
सर अगेन मी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मधून बाहेर आलो. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे हे ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आहे. लक्षात, हे जे आपल्याला मिळालं हे ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे लेन्स, दोन प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक प्लेन मिररचं कॉम्बिनेशन केल्यावर हे मिळणार. म्हणून आपण हे इफेक्टिव्ह कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काढण्यासाठी काय केलं तर फॉर्म्युला वापरला. आपल्याला माहिती आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेससाठी फॉर्म्युला काय, 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 प्लस 1/f3, जेवढ्या लेन्सेस असतील तेवढ्या. मग 1/f' या कॉम्बिनेशनची इफेक्टिव्ह फोकल लेंथ f' मानली. 1/f' इज इक्वल टू 1/fl या लेन्सची फोकल लेंथ प्लस 1/fm मिररची फोकल लेंथ प्लस 1/fl अगेन त्या लेन्सची फोकल लेंथ. ओके, हे आपण लेट केलं. त्याच्यानंतर लक्षात आलं 1/fl प्लस 1/fl 2/fl प्लस 1/fm पैकी मिररची फोकल लेंथ आपल्याला माहिती आहे रेडियस ऑफ कर्वेचरचे हाफ असते. अजून पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे प्लेन मिररसाठी रेडियस ऑफ कर्वेचर इन्फिनिटी असते. मग फोकल लेंथ सुद्धा किती येणार आहे, इन्फिनिटी येते. आणि लेन्स प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्ससाठी ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फोकल लेंथ तयार केलेली आहे. काय रे, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फोकल लेंथ r/μ-1. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले मिररसाठीचे फोकल लेंथ, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्ससाठीचे फोकल लेंथ ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकले आणि आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेला आहे. आता मित्रांनो ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देतो तुम्हाला मी. कसा प्रॉब्लेम देतो, एकदम सिंपल प्रॉब्लेम बघा. तुमच्या समोर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. 12 सेंटीमीटर तिची काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आहे. तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5. ओके, आणि ह्या प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून, या कॉन्व्हेक्स लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर पासून 20 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती एक ऑब्जेक्ट ठेवलाय. काय ठेवलाय, ऑब्जेक्ट ठेवलाय. आणि ही जी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे हिला प्लेन सरफेसला आपण काय केलं, सिल्वर्ड केलंय. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की ऑब्जेक्ट जर ह्या सिल्वर्ड प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स सिल्वर्ड ऍट प्लेन सरफेस असं वाचायचं, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स सिल्वर्ड ऍट प्लेन सरफेस, हिच्या समोर 20 सेंटीमीटर वरती जर ऑब्जेक्ट ठेवलाय तर इमेज कुठं फॉर्म होईल आणि किती सेंटीमीटर वरती इमेज फॉर्म होईल, त्या इमेजचं नेचर कसलं असेल, ऍज वेल एज फोकल लेंथ फाइंड आउट करायचे. फोकल लेंथ ऍज वेल एज इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं. जमेल तुम्हाला? ठीक आहे, अगोदर फोकल लेंथ फाइंड आउट करा तो फॉर्म्युला वापरून. ठीक आहे फ्रेंड्स, ट्राय केलं तुम्ही. ठीक आहे, फोकल लेंथ साठी फॉर्म्युला काय सांगा, f इज इक्वल टू f' इज इक्वल टू r/2 इंटू ब्रॅकेट μ-1. यांनी फोकल लेंथ अगोदर फाइंड आउट करा. रेडियस ऑफ कर्वेचर किती बाळांनो, 12 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट म्यू किती आहे बोला, 1.5 -1. therefore फोकल लेंथ f' इज इक्वल टू काय नाव सांगा, 12/2 इंटू 1.5 - 1 0.5 बरोबर. म्हणजे 12/2 इंटू 0.5 म्हणजे किती येणार, 1 येणार. लक्षात, 2 इंटू 0.5 1 येतो म्हणजे 12 सेंटीमीटर. ही काय झाली, फोकल लेंथ झाली. ही कसली घ्यायची, फक्त निगेटिव्ह घ्यायची असते. लक्षात ठेवा, फोकल लेंथ घेताना काय घ्यायची, निगेटिव्ह घ्यायचे. ओके, म्हणजेच ही थोडक्यात हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन काय म्हणून काम करणार आहे बोला, हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन काय म्हणून काम करणार आहे सांगा, कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करणार आहे. इट ऍक्ट्स ॲज कॉन्केव्ह मिरर. ओके, आता ह्या कॉन्केव्ह मिररच्या समोर ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती ठेवलाय, 20. हा पोल ओके 20 वरती ठेवलाय. आता व्ही फाइंड आउट करायचा आहे. नीट लक्ष द्या, बरेच विद्यार्थी काय करतात, आपल्याकडे व्ही फाइंड आउट करायचा, यू आहे 20 बरं, यू -20 घेणार आहे बरोबर. इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण डिस्टन्स मोजतोय बरोबर. असा इन्सिडेंट रे येणार आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय. फोकल लेंथ मिळालेली मित्रांनो. ही जी फोकल लेंथ तुम्ही काढलेली आहे ही फोकल लेंथ मिररची फोकल लेंथ काढलेली आहे. मी अगोदर सांगितलं लेन्सला जेव्हा आपण सिल्वर्ड करतोय तेव्हा ते कॉम्बिनेशन जे आहे ते काय म्हणून काम करणार आहे, कॉन्केव्ह मिरर म्हणून करणार आहे. आणि फोकल लेंथ जे आपण काढतोय ती मिररची काढतोय म्हटल्यावर जे आपल्याला इमेज डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे ते इमेज डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी कोणतं इक्वेशन वापरावं लागेल, कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, 1/v प्लस 1/u मिरर इक्वेशन यूज करावं लागेल. लक्षात येते का, फोकल लेंथ कुणाची काढलेली, मिररची काढलेली आहे. हे आता थोडक्यात कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करत आहे. लक्षात येत आहे. मग बरेच विद्यार्थी काय करतात, लेन्स आहे म्हटल्यावर 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. चला ह्या फॉर्म्युल्याने उत्तर काढूया आणि
दुर्दैवाने हा जो तुमचा आन्सर येणार आहे हा ऑप्शन सुद्धा तिथे असतो, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात सिल्वरिंग द मिरर्स किंवा सिल्वरिंग द लेन्सेस ह्या केसमध्ये फोकल लेंथ काढल्यानंतर व्ही शोधताना, व्ही काढताना काय करायचं आहे, व्ही काढताना मिरर इक्वेशन यूज करायचं आहे. मिरर इक्वेशन यूज करायचं आहे. कोणतं इक्वेशन? मिरर इक्वेशन यूज करा. आलं लक्षात? कोणता मिरर इक्वेशन? 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f वाला. समजलं? बरेच विद्यार्थी काय करतात, 1/v मायनस 1/u, मायनस म्हटलं की लेन्स मधलं ते इक्वेशन होईल. ठीक आहे, 1/v, v ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, प्लस 1/u, u किती आहे -20 इज इक्वल टू 1 फोकल लेंथ किती घ्यायची आहे -12. आलं लक्षात? ठीक. म्हणजे आपण ऍक्च्युली हे जी फोकल लेंथ काढतोय ती मिररची काढतोय आणि हे जे इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन आहे मिरर म्हणून काम करतोय. म्हटल्यावर इथून पुढे आता मिररचं इक्वेशन वापरावं लागतं. 1/v काय ना -1/20 इज इक्वल टू 1/-12. बरोबर? म्हटल्यावर काय 1/v इज इक्वल टू 1/20, पलीकडे जाऊन प्लस होईल -1/12. मग 1/v इज इक्वल टू, आता इथं बघा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मी काय करू, 60 करता येईल आपल्याला. मग इथं खालीवर 3 ने मल्टिप्लाय, 3/60 मायनस 5/60. आता करू शकता तुम्ही -2/60 म्हणजेच 1/v. 1/v इज इक्वल टू -1/30. therefore v इज इक्वल टू -30 सेंटीमीटर. बघा 1/v इज इक्वल टू किती मिळाला -30 सेंटीमीटर. u कुठे होता, u किती होता, u -20 सेंटीमीटर होता. v कसला आला -30. दोघांचाही साइन सेम आहे. याचा अर्थ ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज तयार झाली. आणि हे असं कशामुळे झालं का, तर हे कॉम्बिनेशन मिरर म्हणून काम करणार आहे. कोणती मिरर? कॉन्केव्ह मिरर म्हणून. लक्षात आलं? ठीक आहे, आता नेक्स्ट पुढे जाऊया आपण. प्रॉब्लेम समजलाय का बघा. आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सेस घ्यायचे. फक्त काय विद्यार्थी म्हणतील की सर आता प्लेन सरफेसला आपण सिल्वर्ड केलोय, आता कॉन्व्हेक्स पार्टला सिल्वर्ड करूया. ठीक आहे, समजा ही प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि कॉन्व्हेक्स पार्टला मी काय करतोय, सिल्वर्ड करतो. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स सिल्वर्ड ॲट कॉन्व्हेक्स पार्ट. ठीक आहे, काय डाऊट आहे का बघा. सिल्वर्ड ॲट कॉन्व्हेक्स पार्ट. ओके, हा इन्सिडेंट रे आला बघा. ठीक आहे, इन्सिडेंट रेला विचारूया आपण, सांग कशामध्ये शिरला. सर मी पहिल्यांदा प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये शिरलो. ओके, प्लस पुढे कशावरती जाऊन पडला, सर मी कॉन्केव्ह मिरर वरती जाऊन पडलो. ओके, परत बाहेर येताना कशातून आला, सर मी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मधूनच बाहेर आलो. लक्षात येत आहे. मग इफेक्टिव्ह फोकल लेंथ कशी फाइंड आउट करणार, 1/f' इज इक्वल टू 1/ ह्याची फोकल लेंथ fl प्लस 1/ त्याची फोकल लेंथ fm प्लस 1/ पलीकडल्याची फोकल लेंथ fl. ओके, समजतंय. मग आता कसं फाइंड आउट करणार आहे रे, हे 1/fl 1/fl 2/fl प्लस 1/fm. fm फॉर फोकल लेंथ ऑफ मिरर आणि fl फॉर फोकल लेंथ ऑफ लेन्स. आता व्यवस्थित विचार करून सांगा, ही प्लेनो कॉन्व्हेक्स आहे. फॉर प्लेनो कॉन्व्हेक्स तुम्हाला माहिती आहे फोकल लेंथ किती असते प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सची, r/μ - 1 एवढी असते, r/μ - 1. अँड फॉर ही कोणती मिरर आहे बाळा, कॉन्केव्ह मिरर. फॉर कॉन्केव्ह मिरर फोकल लेंथ किती असते मिररची, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. उचलून व्हॅल्यू ह्याच्यात टाकूया, आपल्याला मिळणार 1/f' इज इक्वल टू 2/, बोला fl किती आहे, r चा μ - 1 किती येईल रे, वरती गेला. लक्षात आलं. प्लस 1/r चा 2 कुठे गेला, वर गेला. लक्षात समजतंय. म्हटल्यानंतर हे बघा r काय झाले, डिनॉमिनेटर सेम झाले. कसं लिहू शकतो आपण, फोकल लेंथ ऑफ लेन्स 1/f' इज इक्वल टू 2 कॉमन काढला, राहिला काय रे, μ - 1 प्लस 1/r. समजतंय. 2 कॉमन काढला
म्यू -1 आणि इथला एक +1. आता हे -1 +1 काय झाले कॅन्सल. देअरफॉर फोकल लेंथ इज इक्वल टू किती मिळणार R/2. बघा देअरफॉर फोकल लेंथ इज इक्वल टू काय मिळेल रे 1/f' किती मिळालं बोला 2μ/r. ओके देअरफॉर focal length is equal to R/2μ. काय डाऊट आहे समजलं काय काय केलं बघा. हे सेपरेशन आपल्याला जमतंय बघा. हे सेपरेशन जमलं काय करायचं ह्याची फोकल लेंथ ह्याची फोकल लेंथ ह्याची फोकल लेंथ हा फॉर्म्युला वापरायचा. फक्त प्लेनो कॉन्व्हेक्सची लेंथ फोकल लेंथचा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे तो आपण ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये डिराईव्ह पण केले. मिळालेले f' इज इक्वल टू R/2μ. इथं सुद्धा फोकल लेंथ कशी घ्यायची आहे निगेटिव्ह घ्या. इथं लिहिलंच मी एकदाच काय रे जेव्हा लेन्सला सिल्वर करतो कोणतीही लेन्स असू दे ती कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते आणि फोकल लेंथ निगेटिव्ह घ्या. आणि व्ही काढताना काय करायचं आहे व्ही काढताना कोणतं इक्वेशन वापरायचं 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f वाला इक्वेशन वापरायचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती डिपेंड असणारा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. बघा एक लेन्स दिली तिची रेडियस ऑफ कर्वेचर 60 आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू 1.5 आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट ठेवला आहे 25 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. आणि जो सरफेस सिल्वर्ड केलाय तो कॉन्व्हेक्स सरफेसला सिल्वर्ड केलेला आहे. तर फाइंड काय रे व्ही फाइंड आउट करायचं आहे. आता जरी व्ही फाइंड आउट करायचं असेल तरी सुद्धा फोकल लेंथ तरी फाइंड आउट केलीच पाहिजे. बरोबर आहे की नाही. ठीक. आता फोकल लेंथचा काय फॉर्म्युला सांगा. इथं सिल्वर्ड कोणते आहे प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे सिल्वर्ड ॲट कॉन्व्हेक्स पार्ट आहे म्हटल्यावर फोकल लेंथचा फॉर्म्युला f' इज इक्वल टू R/2μ. चालेल R/2μ. देअरफॉर R ची किती आहे रेडियस ऑफ कर्वेचर 60 आहे अपॉन 2 इंटू ब्रॅकेट म्यू किती आहे 1.5 आहे म्हणजे 60/3 इज इक्वल टू फोकल लेंथ मिळणार आहे 20 सेंटीमीटर. कसला घ्यायचा आहे मायनस घ्यायचा आहे. लक्षात आलं. फोकल लेंथ काय घ्या निगेटिव्ह घ्या. आता राहिला व्ही काढताना काय करणार 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f चा फॉर्म्युला वापरा. मग 1/v व्हॅल्यू टाकूया 1/v + 1/u किती आहे बघा 25 सेंटीमीटर. इन्सिडेंट रे असा येणार आहे आणि ऑप्टिकल सेंटर इथून आपण असं मोजत नाही करू डिस्टन्स बरोबर म्हटल्यावर यू कसं येणार -25 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/. फोकल लेंथ घेताना सांगितलंय कशी घ्यायचे निगेटिव्ह घ्यायचे -20. देअरफॉर 1/v इज इक्वल टू हे -1/20 पलीकडे जाऊन प्लस 1/25 बरोबर 1/25 इथं मायनस होता पलीकडे जाऊन प्लस झालं -1/20. देअरफॉर 1/v इज इक्वल टू काय येईल सांगा. आता इथं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे म्हटल्यानंतर आपण काय करू 100 करू शकतो. खालीवर कशाने मल्टिप्लाय केलं 4 ने बरोबर 4/100. लक्षात आलं. खाली आणि वर 4 ने मल्टिप्लाय केलं 4/25 इंटू 4 100. इथं खाली आणि वर 5 मल्टिप्लाय केलं काय ना सांगा 5/100. मग 1/v इज इक्वल टू बोला बाळांनो -1/100. मग व्ही इज इक्वल टू किती मिळणार -100 सेंटीमीटर. आता निगेटिव्ह साईन दाखवतोय म्हटल्यानंतर इमेज कसली बाळांनो होणार आहे रिअल इमेज तयार होणार आहे. समजते इमेज कसली फॉर्म होणार रिअल. आणि जर रिअल इमेज असेल तर आपल्याला माहित आहे ती इन्व्हर्टेड असते. काय डाऊट इमेज कसली असणार आहे रिअल इमेज फॉर्म होईल आणि ती रिअल इमेज असेल तर इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होणार आहे. काय डाऊट आहे का बघा. बर व्ही कसा आहे सांगा. इथं व्ही निगेटिव्ह आला यू सुद्धा कसा होता रे निगेटिव्ह होता म्हटल्यानंतर ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज फॉर्म होते. काय शंका इथे. ठीक. आता आपल्याला बघायचं आहे सिल्वर इन द लेन्सेस. आतापर्यंत आपण प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स घेतली. पहिल्यांदा प्लेन सरफेसला सिल्वर केला नंतर कॉन्व्हेक्स सरफेसला सिल्वर केला. आता आपण इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स घेऊया. कोणती लेन्स घ्यायचे इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचं आहे. ही ट्रिक जी आहे ही ट्रिक तुमच्याकडे नेहमी राहिली पाहिजे. जेव्हा कोणतीही लेन्स असू दे मग त्या लेन्सला जर आपण सिल्वर केलं तर ती कॉन्केव्ह मिरर म्हणून आणि फोकल लेंथ कशी घ्या निगेटिव्ह घ्या. व्ही काढताना 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f वाला फॉर्म्युला वापरा. ओके. आता कोणती लेन्स घ्यायची इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचे. ओके.
आता समजा ही इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आता दोन्हीपैकी कुठल्याही सरफेसला सिल्वर केला, सिल्वर्ड ॲट वन सरफेस, सिल्वर्ड ॲट वन सरफेस. ठीक, समजा हा सरफेस आहे, याला आपण सिल्वर केला. इक्वी कॉन्व्हेक्स आहे म्हटल्यानंतर ही रेडियस ऑफ कर्वेचर आणि ही रेडियस ऑफ कर्वेचर सेम येतात. ओके, आता व्यवस्थित विचार करा. हा इन्सिडेंट रे आला, इन्सिडेंट रेला विचारू आपण कशातून आत शिरलास, सर इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स मधून शिरलो. प्लस पुढे कशावरती जाऊन रिफ्लेक्ट झालास, सर मी कॉन्केव्ह मिरर वरती, बरोबर आहे की नाही, ही कसली ही मिरर दिसते आपल्याला, कॉन्केव्ह मिरर वरती जाऊन रिफ्लेक्ट झालो. म्हणजे मी मिररला फेस केलं, परत बाहेर पडताना आणि इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स मधून आला. लक्षात आलं. कॉम्बिनेशनची फोकल लेंथ कशी येणार, 1/f' इज इक्वल टू 1 ह्या लेन्सची फोकल लेंथ fl प्लस मिररची फोकल लेंथ fm प्लस त्या लेन्सची फोकल लेंथ fl. बरोबर, 1/f' इज इक्वल टू काय ना सांगा, 2/fl प्लस 1/fm. बरोबर. आता हे लेन्स कसले आहेत, इक्वी कॉन्व्हेक्स आहे. मग इक्वी कॉन्व्हेक्स साठी फॉर इक्वी कॉन्व्हेक्स फोकल लेंथचा फॉर्म्युला काय सांगा, r/2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. फोकल लेंथचा काय फॉर्म्युला, r/2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. आता हे जे फॉर्म्युले तुम्ही म्हणाल सर हे फॉर्म्युले कुठून लिहिताय, हे अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण डिराईव्ह केलेले आहेत. जर तुम्हाला हे परत एकदा डिराईव्ह करायचे असतील तर 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2 वाला फॉर्म्युला वापरा. ओके, ह्याची रेडियस ऑफ कर्वेचर r आहे, त्या पण सर्फेसची रेडियस ऑफ कर्वेचर r आहे. बरोबर, मग म्यू मायनस 1/r1 कशी घेणार, प्लस घेणार. बरोबर, असा निघाला रे ऑफ लाईट, r1 प्लस r, बरोबर, मायनस r2 कसा घेणार, मायनस घेणार. बघा हा असा जातोय आणि आतल्या बाजूने असा जातोय, म्हटल्यावर r1 r आला प्लस r, r2 r आला परंतु कसला, मायनस r. म्हणजेच काय येणार आहे, म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 2/r. उलट जर केलं तर काय येणार, फोकल लेंथ इज इक्वल टू r/2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत हे आपण ह्याच्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये काय केलेले, डिराईव्ह केलेले. आता इथं लेन्स कोणते आहेत, दोन्ही इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. म्हटल्यावर काय झालं, फोकल लेंथ इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सची r/2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. चालेल. आता हे दोन्ही व्हॅल्यू, आता ही मिरर कोणती आहे, मिरर आहे कॉन्केव्ह मिरर. फॉर कॉन्केव्ह मिरर फोकल लेंथ काय, मिरर कोणतीही असू दे, फोकल लेंथ काय असते, रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ असते. ओके, चला ह्या दोन्ही व्हॅल्यू उचलून ह्याच्यामध्ये टाकूया. 1/f' इज इक्वल टू 2/fl. 2/fl. fl किती बोला बाळांनो, r अपॉनचं 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 कुठे जाईल रे, इथं जाईल. 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. ओके, पुढे प्लस 1/ फोकल लेंथ ऑफ मिरर काय रे, r अपॉनचा 2 कुठे जाईल, वर जाईल. लक्षात येते. मग 1/f' इज इक्वल टू r डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हटल्यावर काय आहे, हे 2 इंटू 2 4 म्यू मायनस 1 प्लस 2/r. ओके, 1/f' 4 म्यू मायनस 4 प्लस 2. चालेल का बघा, 4 म्यू मायनस 4 आणि हा प्लस 2/r. ओके, मग 1/f' लक्षात येते बघा, 1/f' इज इक्वल टू किती आहे रे, 4 म्यू मायनस 4 प्लस 2 मायनस 2/r. Therefore f' इज इक्वल टू r/4 म्यू मायनस 2. हा फोकल लेंथचा फॉर्म्युला झाला. बरोबर. आता इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणजे व्हरायटी नाही. जसं प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सला आपण एकदा प्लेन सरफेसला सिल्वर करत होतो आणि एकदा कॉन्व्हेक्स सरफेसला, तसं इथं व्हरायटी नाही. एकच सरफेस आहे, दोन्ही सरफेस कसे आहेत, इक्वी कॉन्व्हेक्स आहेत. कुठल्याही सरफेसला सिल्वर करा, फॉर्म्युला हाच वापरायचा आपल्याला. समजलं. फोकल लेंथ जी आहे ती आल्यानंतर कशी घ्या, निगेटिव्ह घ्या. हे मात्र लक्षात ठेवायचं. फोकल लेंथ प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना निगेटिव्ह घ्यायचे आणि व्ही काढताना हा फॉर्म्युला वापरायचा. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, नंतर तुमच्या लक्षात येईल. बघा काय डाऊट आहे का, मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. काय करायचं, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स होती, सिल्वर ॲट वन सरफेस, कोणताही एक सरफेसला सिल्वर केलाय. आता हा इन्सिडेंट रे आला, पहिल्यांदा इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स मधून आत शिरला, परत मिरर वरती रिफ्लेक्ट झाला, परत बाहेर येताना इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स मधून बाहेर आला. म्हटल्यानंतर हे कॉम्बिनेशन तिघांचं आहे, मग हे मिळालंय आपल्याला. ह्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ काय मिळाली, 1/f'
इज इक्वल टू 1/hg 1/त्याची प्लस 1/त्याची फोकल लेंथ. ओके, मग आपल्याला माहिती आहे इक्वी कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फोकल लेंथचा फॉर्म्युला r/2 इंटू ब्रॅकेट μ - 1 वाला असतो. मिररसाठी r/2. समजतंय? काय डाऊट आहे? आता याच्यात तुम्ही तुमच्या डायरीमध्ये काय यायला पाहिजे तर सिल्वरिंग द मिरर सिल्वरिंग द लेन्स हा पॉइंट, त्याच्यानंतर 3 जे पॉसिबिलिटी दिलेत प्लेनो कॉन्व्हेक्सचे 2 आणि इक्वी कॉन्व्हेक्सचा 1 ते फॉर्म्युले आणि ही ट्रिक महत्वाची आहे बघा. फोकल लेंथ जी येणार आहे ती निगेटिव्ह घ्या आणि व्ही काढताना हा फॉर्म्युला वापरा. ओके, एक प्रॉब्लेम बघूया इक्वी कॉन्व्हेक्सचा. समजा याची रेडियस ऑफ कर्वेचर 20 आहे. ओके, त्याच्यानंतर 10 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट ठेवलाय आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5. तर फाइंड आउट करायचे फोकल लेंथ एज वेल एज व्ही. ट्राय करता येईल तुम्हाला. हा जो सरफेस आहे हा काय केला रे सिल्वर्ड केला. ठीक आहे, ट्राय केलंय का बघा. काय सिंपल आहे. अगोदर फोकल लेंथ फाइंड आउट करून घ्या. काय फॉर्म्युला आहे r/4μ - 2. ओके, r किती आहे बोला बाळांनो 20/4. म्यू किती आहे 1.5 मायनस बघा हे मल्टिप्लाय करून मग ह्याच्यातून हे 2 सबट्रॅक्ट करायचं आहे. मग किती येणार f इज इक्वल टू 20 किती येणार 6 - 2 इज इक्वल टू किती येणार 20/4 इज इक्वल टू फोकल लेंथ किती आली 5. ही कशी घेणार निगेटिव्ह घेणार. आता राहिला प्रश्न कशाचा v चा. u किती येणार आहे सांगा. u येणार आहे -10. v फाइंड आउट करायचा. फोकल लेंथ किती आहे -5. बर, v काढण्यासाठी फॉर्म्युला मिररचा 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. का मिररचा वापरायचा का तर हेच कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते. हेच काय रे कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करत असते बाळांनो, लक्षात ठेवा. ठीक, विचारतात सिल्वर एखाद्या लेन्सला जर आपण सिल्वर एखादा सरफेस सिल्वर केला तर ती काय म्हणून काम करते तर कॉन्केव्ह मिरर म्हणून काम करते. ओके, 1/v प्लस 1/-10 इज इक्वल टू 1/-5. 1/v इज इक्वल टू हा पलीकडे जाऊन प्लस होईल 1/10 मायनस 1/5. बरोबर, 1/v इज इक्वल टू 1/10 इथं खालीवर 2 ने बरोबर अपॉन 10. लक्षात येतं. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी खाली आणि वर 2 ने मल्टिप्लाय केला. 1 - 2 -1 अपॉन 10. देअरफॉर v इज इक्वल टू -10 सेंटीमीटर. इथं v पण निगेटिव्ह आहे u पण निगेटिव्ह आहे. बरोबर म्हटल्यानंतर ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म झालेली आहे.